नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे। या योजनेअंतर्गत कोट्यावधी पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होतात। मात्र आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून त्याची धास्ती अनेक महिलांच्या मनात आहे। याच दरम्यान लाडकी बहीण योजनेमधून 5 लाख महिलांची नावे हटवण्यात आली असून त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या घटली आहे। डिसेंबर मध्ये लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटी होती, तर जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 2.41 कोटी इतका होता। मात्र आता ज्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का, अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान याबद्दल सरकारकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। नाव वगळण्यात आलेल्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी महायुती सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होतात। लाभार्थी महिलांकडे 4 चाकी वाहन नसणे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसणे यांचा हा योजनेच्या अटीत समावेश होतो। मात्र अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांपैकी 1.5 लाख महिला या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत, तर 1.6 लाख महिलांपैकी काहींकडे एकतर 4 चाकी वाहने आहेत किंवा त्यापैकी काही जणी या नमो शेतकरी योजनेसारख्या इतर सरकारी योजनांच्या लाभार्थी आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।